नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे चला थोडंसं बोलूयात. तर आजचा विषय सांगायच्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. तर आजचा विषय असा आहे, उपकार ठेवणाऱ्याची मदत करा, उपकार विसरणाऱ्याची नाही. एकदा एका जंगलामधून दोन सिंहाच्या मधोमधी एक हरणीण चालत होती. तेव्हा एका संताने त्या हरणिणीला विचारलं की का ग, तुला या दोन्ही सिंहाचं भीती नाही का वाटत? तेव्हा त्या हरणिणीने त्या संताला उत्तर दिलं, जेव्हा या सिंहाच्या पिलाची आई वारली आणि हे दुधासाठी तरफडत होते, तेव्हा यांना मी माझं दूध पाजलं आणि हे माझ्या दुधावर मोठे झाले. तेव्हापासून यांनी सगळ्या जंगलाला सांगितलेलं आहे की आमच्या आईकडं कोणी वाईट नजरेनं नाही बघायचं. तेव्हापासून मी यांची आई झाली आणि ह्यांनी मला पूर्ण जंगलात यांची आई म्हणून घोषित केलं. जेव्हा हा सगळा प्रकार त्या हरणिणीने त्या संतांना सांगितला, तेव्हा हे प्रकार सांगताना वरून एक पोपट हे सगळं ऐकत होता. तेव्हा त्या पोपटाला सुद्धा असं वाटलं की आपणही अशीच कोणाची मदत करावं, आपणही कोणासाठी धावून जावं, म्हणजे आपलंही चांगलं नाव होईल. असं ऐकता क्षणी त्याने खाली बघितलं आणि एक साप काटा टोचून तरफडत होता. तेव्हा त्यालाही वाटलं की आपण या सापाची मदत करावं आणि तो खाली उतरला आणि त्या सापाच्या पोटातला काटा त्याने त्याच्या चोचीने वढून काढला. तो काटा चोचीने वढून काढता क्षणी सापाने त्याला दंश केला आणि पोपट जाग्यावरच तरफडायला लागला. तेव्हा तो संत तिथं आला आणि त्या संतांनी त्या पोपटाला विचारलं, का रे हातानच मरण स्वतःची स्वतःच ओढून घेतलंस? तेव्हा त्या पोपटाने त्या संतांना सांगितलं, जेव्हा ही हरणीण तुम्हाला तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगत होती, तेव्हा हा सगळा प्रसंग मी ऐकत होतो आणि मलाही वाटलं की मी कोणाची तरी मदत करावं, म्हणजे आपलंही या जंगलामध्ये चांगलं नाव होईल. माझं काय चुकलं महाराज, माझ्यासोबत असं का घडलं? तेव्हा त्या संतांनी त्या पोपटाला सांगितलं की उपकार ठेवणाऱ्याची मदत करावं, उपकार विसरणाऱ्याची नाही. लोक जेव्हा गरज असती तेव्हा आपल्याकडून सर्व गोष्टी आपल्या हातून करून घेतात आणि नंतर मात्र आपल्या समोर खंबीरपणे उभं राहून आपल्या उपकाराची ते जाणीव ठेवत नाहीत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.